नमस्कार मित्रांनो, लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासनाने मुलीच्या सक्षमीकरणासाठी 2023 मध्ये लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत मुलींना 18 वर्ष वयापर्यंत 1,01,000 रुपयाचं अनुदान सरकार देणार आहे। जन्मापासून ते वयाच्या 18व्या वर्षापर्यंत टप्प्याटप्प्यामध्ये शासनाकडून मुलींना हे अनुदान मिळणार आहे। सदर योजना काय असणार आहे, ह्या योजनेच्या अटी आणि नियम काय असणार आहे, आवश्यक कागदपत्र काय असणार आहे, या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत शासनाने ही योजना 30 ऑक्टोबर 2023 रोजी या योजनेचा GR प्रसिद्ध केला आणि तेव्हापासून ही योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेची प्रस्तावना काय दिलेली आहे, तर मुलीच्या सक्षमीकरणासाठी ही लेक लाडकी नवीन योजना शासनाने सुरू केलेली आहे। कोणासाठी असणारी योजना? पिवळ्या व केशरी रॅशन कार्ड धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजे टप्प्यामध्ये अनुदान मिळणार आहे तुम्हाला। आणि मुलीच्या वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला रोख स्वरूपामध्ये 75,000 रुपये ते मिळणार आहे। टप्प्याटप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इथे 75,000 रुपये तुम्हाला इथे मुलीला रोख स्वरूपात देणार येणार आहे। आता शासन निर्णय आणि ह्या योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे, तर ही योजना सरकारने का आणली, तर सदर योजनेचे उद्दिष्ट खालील प्रकारे दिलेले आहे। मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढवणे, मुलीच्या शिक्षणात चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, त्याच्यानंतर कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्यावर आणणे हे ह्या योजनेचे उद्दिष्ट आहे। त्यासाठी योजना सुरू केलेली आहे। आता पैसे टप्प्याटप्प्यामध्ये मिळणार आहे, म्हणजे नेमकं कधी मिळणार आहे, तर पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये मिळणार आहे। इयत्ता मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये, 6वीत गेल्यावर 7,000 रुपये इथे मिळणार आहे। त्याचबरोबर 11वी मध्ये गेल्यावर 8,000 रुपये शासन मुलीला देणार आहे। आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झालेला मुलींना 75,000 रुपये इथे शासन देणार आहे। असे करून 1,01,000 एवढी रक्कम मुलीला देणार आहे। आता ही योजना आहे, या योजनेमध्ये काही अटी असणार आहे। अटी व शर्ती, कोणत्या कुटुंबांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो, काय अटी दिल्या शासनाने। सदर योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर ज्या मुली जन्माला येणार आहे, 1 अथवा 2 मुलींना ही योजना लागू राहील। म्हणजे मुलीचा जन्म इथे 1 एप्रिल 2023 नंतरच झाला पाहिजे, तरच ही योजनेचा फायदा तुम्हाला घेऊ शकतो। तसेच 1 मुलगा किंवा 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेची ही योजना लागू राहील। त्याच्यानंतर पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पिताने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। म्हणजे इथे तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे 3ऱ्या हप्त्यासाठी, पहिल्या अपत्याच्या आणि दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी जर दोन्ही मुली असतील तर। तसंच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळा जुळ्या मुली जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना ह्या योजनेचा लाभ राहील। त्यानंतर माता पिताने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक राहील। जर जुळ्या मुली जन्माला आलात, पहिला 1 मुलगा असताना नंतर 2 मुली जन्माला आलात, तरी या दोघींना ही योजना लागू राहील। जर जुळ्या मुली असेल तर 1 असेल तर एकीलाच। दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा 1 मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेला दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू राहील। मात्र माता पिता कुटुंबाने नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। जर तुम्हाला 1 एप्रिल अगोदर 1 मुलगी असेल किंवा 1 मुलगा असेल आणि 1 एप्रिल 23 नंतर परत मुलगी झाली असेल तर त्या मुलीला पण ही योजनेचा लाभ मिळू शकेल। त्याच्यानंतर 5वी जी अट दिलेली आहे ती काय दिलेली आहे, लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात आवश्यक आहे आणि लाभार्थ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे। उत्पन्नाची अट दिलेली आहे, वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आतच असणं गरजेचं आहे, तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो। आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय दिलेले आहे, तर पहिलं आवश्यक कागदपत्र असणार आहे लाभार्थीचा जन्म दाखला, मुलीचा जन्म दाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला 1 लाखापेक्षा आत असणे गरजेचं आहे
आधार कार्ड असणं गरजेचं आहे. प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील, म्हणजे पहिला हप्ता मिळण्या वेळेस आधार कार्ड नसलं तरी चालेल, पण दुसऱ्या हप्त्या वेळेस आता पहिलीमध्ये मुलगी गेल्यावर त्याच्या अगोदर आधार कार्ड करणं गरजेचं आहे. पालकांचे आधार कार्ड पाहिजे. त्याच्यानंतर बँकेच्या पासबुक पानाची पहिली झेरॉक्स असणं गरजेचं आहे. पिवळे रॅशन कार्ड, पिवळे किंवा केशरी रॅशन कार्डची झेरॉक्स, मतदान ओळखपत्र. शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला देणं गरजेचं आहे शेवटच्या हप्त्यासाठी. त्याच्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असलेल्या संबंधित शाळेचा दाखला, म्हणजे इथे पहिलीला तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे पहिला हप्ता, नंतर 6वीमध्ये दुसरा हप्ता मिळणार आहे, त्याच्यानंतर 11वीला तिसरा हप्ता मिळणार आहे. तर संबंधित शाळेचा दाखला असणं गरजेचं आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आणि अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झाला नसणे आवश्यक राहील. म्हणजे 18 वर्षापूर्वी मुलीचं लग्न करणं गरजेचं नाही आहे, म्हणजे विवाह नसणं आवश्यक राहील. अविवाहित असल्याचा लाभार्थाचे सव्य घोषणा प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये इथे मिळू शकतो. आता इथे अर्ज कोणाकडे करायचा, तर सदर योजनेचा अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडेच करायचा आहे. अंगणवाडी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही नोंदणी करू शकतात, ऑनलाईन अर्ज करू शकतात, सर्व कागदपत्र जमा करू शकतात. त्या कागदपत्राची पडताळणी अंगणवाडी सेविका करतील आणि ती माहिती ऑनलाईन अपलोड अंगणवाडी सेविकाच करण्यात येईल. अशा प्रकारे शासनाची योजना आहे. 1,01,000 रुपये मुलींना इथे मिळू शकतात. 1 एप्रिल 2023 नंतर ज्या मुली जन्माला येतील त्या मुलींना सदर योजनेचा फायदा शासनाकडून मिळणार